नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजा वांजरा कामठी रोड येथील स्वप्ननिकेतन सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर कमीत कमी वेळात या सदनिकांचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभधारकांना स्वप्ननिकेतन सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले। कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मनपाचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व अन्य नागरिक उपस्थित होते। याचबरोबर यावेळी नागपूर शहरासाठी ई-बस, अग्निशमन वाहन, ई-ट्रान्सप्लांटर वाहनाचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। नागपूर शहराच्या 17 विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आपल्या नागपूरचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, आपले प्रधान सचिव गोविंदराजजी, आपल्या उपसचिव विद्याताई हंप्याजी, आपले महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरीजी, आपले सर्व डेप्युटी कमिशनर, ॲडिशनल कमिशनर ज्यांनी या प्रकल्पाचं चांगलं बांधकाम केलं, उत्कृष्ट बांधकाम केलं असे गौरव अग्रवालजी, आणि महानगरपालिकेचे आणि या प्रकल्पामध्ये आणि नागपूर महानगरपालिकेच्या सर्वच प्रकल्पाचं उत्कृष्ट काम करणारे आमचे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, खरं तर माननीय नितीनजी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला येणार होते, पण अत्यंत महत्त्वाचं काम त्यांना आल्यामुळं त्यांनी माननीय मुख्यमंत्रीजी आणि मला खास करून सांगितलं की माझ्यातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्या। या प्रकल्पामध्ये 480 जे आपले ज्यांना घरं मिळाले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या ठिकाणी खरंच या ठिकाणी जे बांधकाम झालं आहे अत्यंत उत्कृष्ट आणि सर्व सुविधायुक्त बांधकाम या ठिकाणी झालं। खरं तर या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रवेश केला, माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि जेव्हा आम्ही एक दिव्यांग व्यक्तीचं घर चाबी देण्याकरता माननीय मुख्यमंत्री गेले त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू होते ते अत्यंत महत्त्वाचे होते। खरं तर मला आठवतं की 2014 ते 2019 जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून सुरुवात केली, नेहमी त्यांचा संकल्प राहिला आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वांसाठी घरे ही जी योजना या देशामध्ये लागू केली त्या योजनेमधले संपूर्ण या राज्यातले जे काही त्या ठिकाणी अडथळे होते ते सर्व अडथळे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दूर केले आणि या राज्यामध्ये आज जवळपास जी घरं झाली आहेत, या राज्याचा इतिहास म्हणजे या राज्याचा जो आपल्या भारत देशातल्या इतर राज्याचे सर्व रेकॉर्ड महाराष्ट्र सरकारने मोडले। खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्रजी, मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि नागपूर शहर जिल्ह्याच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो की आपण सर्वांसाठी घरे ही योजना या महाराष्ट्राला दिली आणि या सर्वांसाठी घरे योजनेच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प केले। मी आपले आभार मानतो की आता आपण माननीय मोदीजी आणि आपले देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं माननीय देवेंद्रजींनी 30 लाख घरं पुन्हा या राज्याकरता मिळवले। एकदा सर्वांनी माननीय देवेंद्रजींचं टाळ्या वाजवून त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे। खरं तर एवढंच केलं नाही तर माननीय देवेंद्रजींनी हे सांगितलं माननीय मुख्यमंत्री म्हणून की या राज्यातल्या संपूर्ण घरांना त्या ठिकाणी 5 ब्रास रेती मोफत दिली पाहिजे। या सर्व घरांकरता जे घरं होणार आहे त्या घरांना मोफत त्या ठिकाणी वीज देण्याकरता आपले सौर ऊर्जेचा एक 40,000चा प्रकल्प दिला पाहिजे, जेणेकरून पुढचे 20 वर्ष त्या ठिकाणी वीज त्या घराला लागणार नाही, त्या रहिवाशाला लागणार नाही, याचाही प्रकल्प माननीय
मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केला आणि खऱ्या अर्थाने एक नवं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला।